नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे डेली स्टडी टार्गेट जे असतील हे आजचं तुम्हाला 1 डिसेंबर 2023 चं डेली स्टडी टार्गेट या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल। नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राइब करत चला। प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा। एकही दिवस इथून पुढे तुम्ही वाया घालवून चालणार नाही आणि स्पेशली डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे काही महिने आहेत हे तुम्ही अजिबात तुमच्या हातामधले वाया घालवू नका। जे आपण डे टू डे चॅनलवरती आपण जे डेली स्टडी टार्गेट अपलोड करतोय हे तुम्ही नक्कीच डे टू डे ला फॉलो करण्याचा 100% प्रयत्न करा, नाहीतर नंतर तुमच्यावरती सिलेबसचा लोड वाढायला सुरुवात होऊन जाईल। त्याच्यामुळे डेली स्टडी टार्गेट रोजच्या रोज पूर्ण करणं फार गरजेचं आहे। तर बघा आता सुरुवात करूया। तर बघा अर्थशास्त्रामध्ये आपण दारिद्र्य, पॉवर्टी किंवा गरिबी हा चॅप्टर आपण सुरू करतोय। जे कंबाईनला सांगितले तेच तुम्हाला इकडे सांगतोय, जेणेकरून कंबाईन प्लस राज्यसेवा दोन्ही सुद्धा होईल। आता राज्यसेवेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि पर्यावरण हे 3 विषय वेगळे राहतील आणि पॅसेजेसचा एक पार्ट वेगळा राहील। बाकीचे कंटेंट दोन्हीकडे सेम राहील, ठीक आहे। जिथे चेंज करायचं असेल तिथे मी चेंज करेन। तर बघा दारिद्र्य, पॉवर्टी आणि गरिबी, तर याच्यामध्ये दारिद्र्य मोजण्याचे आंतरराष्ट्रीय निर्देशांक हा तुमचा आजचा मुद्दा राहणार आहे। चॅप्टर तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे। तर याच्यामध्ये शाश्वत विकास ध्येय, एचपीआय आणि एमपीआय आणि आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्य तफावत निर्देशांक, याच्यामध्ये स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप इंडेक्स आणि सेन यांचा निर्देशांक, हे या दारिद्र्य मोजण्याच्या आंतरराष्ट्रीय निर्देशांकामधले जे 4 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या करून घ्या। करताना ते रंजन कोळंबेंच्या पुस्तकामधील करा। त्याच्यानंतर मग किरण देसलेंच्या भाग 1 या पुस्तकामधून हे सांगितलेले मुद्दे तुम्हाला कुठे सापडतायत का, तर ते व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून त्याच्या व्हॅल्यू ॲडिशन नोट्स बनवायचे आहेत। नोट्स बनवायला सुरुवात करा। जोपर्यंत तुम्ही नोट्स बनवणार नाही शॉर्ट मध्ये तोपर्यंत तुम्हाला लक्षामध्ये राहणार नाही, ठीक आहे। त्याच्यामुळे शॉर्ट मध्ये शक्यतो नोट्स बनवण्याचा सर्वांनी प्रयत्न करा आणि याच्यावरचे एमसीक्यू कशा प्रकारे आयोगाने विचारलेले आहेत याचा तुम्ही नक्कीच विचार जो आहे तो करायचा आणि तिथे तुम्ही ते पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचे। तर हे तुमचं आजचं इकॉनॉमिक्सचं टार्गेट आहे। पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान। सामान्य विज्ञानामध्ये वनस्पतीशास्त्र मधील वनस्पतीचे वर्गीकरण आपण चॅप्टर घेतोय। याच्यामध्ये प्रस्ताविका सुरुवातीला आधी वाचून घ्या, त्याच्यानंतर मग थॅलोफाइटा हा जो गट आहे हा व्यवस्थितरित्या तुम्हाला वनस्पतीचं वाचून घ्यायचं आहे। ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या वनस्पतीचा समावेश होतो, त्याचे उपसंघ काय असतील वगैरे सगळे काही डिटेलमध्ये एका ठिकाणी ह्याचे व्हॅल्यू ॲडिशन नोट्स तुम्हाला बनवायचे आहेत, ठीक आहे। तर हे तुमचं टार्गेट राहील। प्राणीशास्त्रामध्ये प्रस्ताविका आणि संघ पोरीफेरा हा जो गट आहे याची व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती जे ते वाचून घ्यायचे आहे। संघ पोरीफेरा, याचे कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यामध्ये समावेश असणारा प्राणी, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे। आरोग्यशास्त्रामध्ये मानवी पचन संस्था आपण घेतोय, ही व्यवस्थितरित्या तुम्ही संपवून घ्या, व्यवस्थित डिटेलमध्ये याचे नोट्स बनवा, ठीक आहे। नंतर रसायनशास्त्रामध्ये अणुची संरचना म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर आपण चॅप्टर घेतोय। ह्याच्यामध्ये अणुसिद्धांत आणि अणुसिद्धांत कुठले कुठले अणुसिद्धांत, डाल्टनचा अणुसिद्धांत, जे थॉम्सन यांचं प्लम पुडिंग मॉडेल, रुदरफोर्ड यांचे केंद्रीय अणुप्रतिकृती, निल्स बोर यांचे स्थायी कक्षा अणुप्रारूप आणि त्याच्यानंतर मग बोर आणि बरी यांचे इलेक्ट्रॉनचे वेगवेगळ्या कक्षामधील वितरण, हे जे 2 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत हे व्यवस्थितरित्या वाचून याचे नोट्स प्रॉपरली बनवून घ्या। भौतिकशास्त्रामध्ये ध्वनी आपण चॅप्टर सुरू करतोय। याच्यामध्ये ध्वनी तरंग आणि अनुतरंग आणि अवतरंग आणि मग ध्वनीचा वेग, हे 2 चॅप्टर्स तुम्हाला ध्वनीमधले वाचून घ्यायचे आहेत, ठीक आहे। जास्त काही मोठं नाहीये, हार्डली तुम्ही 1 तास जरी व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने जर तुमचं रीडिंग स्पीड वाढवलं तर निश्चितपणे ह्या गोष्टी तुमच्या संपणार आहेत। त्याच्यामुळे रीडिंग स्पीड सोबतच तुम्हाला नोट्स तुमच्या प्रॉपरली बनवणं फार गरजेचं आहे। तुमचं कॉन्फिडन्स लेवल नक्कीच बूस्ट जो आहे हा होणार आहे आणि ऑलरेडी तुम्हाला मंथली स्टडी टार्गेट मी दिलेलंच आहे, ठीक आहे। तर जिथे पॉईंट मला मोठा वाटतो तिथे तुम्हाला मी 2 ते 3 दिवस एक्स्ट्रा नक्कीच देईन, पण ह्या गोष्टी तुम्हाला डे टू डे फॉलो करण्यासाठी फार गरजेच्या आहेत। संदर्भ पुस्तक वाचा, दीपस्तंभ पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक। जर तुमच्याकडे सचिन भस्केचं पुस्तक असेल तर फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी ते वापरायचं आहे, पण मॅक्झिमम फोकस तुम्ही दीपस्तंभ या पुस्तकावरती ठेवा, ठीक आहे। आणि लुसेंट पब्लिकेशनचं सामान्य विज्ञानचं पुस्तक वापरून हे सांगितलेले मुद्दे तुम्हाला संपवायचे आहेत, ठीक आहे। तर मॅक्झिमम तुम्हाला दीपस्तंभचं आधी बेस म्हणून सगळ्यातून करून घ्यायचं, त्याच्यानंतर मग तुम्ही सचिन भस्केचं वापरा किंवा लुसेंटचं पुस्तक वापरून ह्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन नोट्स तुमच्या ज्या आहेत त्या बनवायच्या आहेत। तर तुमचं सामान्य विज्ञानाचं टार्गेट झालं। पुढचा विषय आहे पॉलिटी आणि पंचायत राज। पॉलिटीमध्ये म्हणजे राज्यशास्त्रामध्ये आपण घटनेची निर्मिती चॅप्टर घेतोय। याच्यामध्ये घटना समितीची संरचना, घटना समितीचं कामकाज, घटना समितीच्या समित्या, हे 3 मुद्दे तुम्हाला व्यवस्थितरित्या यातले वाचून घ्यायचे आहेत। पंचायत राजमध्ये किशोर लोटेचं संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे। 73वी घटना दुरुस्ती तुम्हाला चालू करतो। याच्यामध्ये सर्व कलम, अनुच्छेद जे आहे ते व्यवस्थितरित्या तुम्हाला संपवायचे आहेत, ठीक आहे। सर्व कलम आणि अनुच्छेद व्यवस्थितरित्या वाचून घ्या, पाठ करा, ठीक आहे। अजिबात यातलं मिस आउट करायचं नाही। तरी तुमचं पॉलिटीचं आणि पंचायत राजचं टार्गेट झालंय। पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबेचे संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचे, ते दोन्ही कंबाईन करून वापरा, ठीक आहे। म्हणजे जेणेकरून तुमच्या मनामध्ये शंका राहायला नको की हे वापरू का ते वापरू, दोन्ही कंबाईन करून वापरा। जास्त काही मोठा डिफरन्स नाहीये। एका दुसरा पॉईंट वेगळा तुम्हाला एम लक्ष्मीकांत मध्ये मिळून जाईल तर तो तिथे व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला करायचे आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे आजचं तुमचं पॉलिटी आणि पंचायत राजचं टार्गेट आहे। पुढचा विषय भूगोल। भूगोलामध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, याच्यामध्ये कोकण विभाग व्यवस्थित करून घ्या,
नंतर भारताच्या भूगोलामध्ये भारताची प्राकृतिक रचना, याच्यामध्ये उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, हिमालयीन पर्वत व्यवस्थित करून घ्या. जगाच्या भूगोलामध्ये भूरूपे, नदीचे खनन आणि संचलनामुळे तयार होणारे जे काही भूरूपे असतील ही व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचून जे आहे ते घ्यायची आहेत. ओके, तर हे भूगोल हे आपल्याला बघा प्राकृतिक रचना, राजकीय आणि प्रशासकीय रचना ह्याच्यावरचे प्रश्न फिक्स येत राहतात, अजिबात मार्क सोडायचे नाही त्याच्यावरचे. ठीक आहे, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या सांगितलेली पुस्तकं रेफर करून त्याचे प्रॉपर्टी नोट्स बनवा. आयोगाने कशा प्रकारे त्याच्यावरचे प्रश्न विचारलेले ते बघा आणि नोट्स बनवल्याशिवाय तुम्हाला गोष्टी समजणार नाहीत. ठीक आहे, तेवढा जर तुमच्याकडे वेळ नसेल, जर वेळ जातो असं वाटतंय तर पुस्तकामध्येच जर दुसरं पुस्तक वाचून त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन तुम्हाला पॉईंट जे आहेत ते नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. तर मराठीच्या भूगोलासाठी AB सौदींचं पुस्तक बेस म्हणून वापरा. कोळंबे किंवा द्वीपसमूहांपैकी कुठले एक पुस्तक इथे वापरू शकता. भारताच्या भूगोलासाठी कोळंबे किंवा द्वीपसमूहांपैकी एक पुस्तक वापरा आणि माझे दुसऱ्यांचं पुस्तक इथे तुम्ही वापरायचं आहे. आणि जगाच्या भूगोलासाठी AB सौदींचं पुस्तक तुम्हाला इथे वापरायचं आहे. तरी झालं तुमचं आजचं भूगोलाचं टार्गेट. पुढचा विषय आहे इतिहास. इतिहासामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये कंबाईन करून तुम्हाला वाचायचं, लक्षात ठेवायचं. तर गांधी युगातील राष्ट्रीय चळवळीमध्ये चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ हे जे सांगितलेले 6 मुद्दे आहेत हे व्यवस्थितरित्या संपवायचे आणि याच्या नोट्स प्रॉपरली बनवा. चंपारण्य सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, रौलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ व्यवस्थित वाचा, व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवा. ठीक आहे, कशातून करणार? समाधान महाजन यांच्या पुस्तकामधून करा. त्याच्यानंतर मग ग्रोवर आणि इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मध्ये प्रत्येक पुस्तक ओपन करायचं पहिल्यांदा एक बेस म्हणून समाधान महाजन यांचं वापरा. त्याच्यामध्ये चंपारण्य सत्याग्रहाची माहिती. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन जर समजा एखादा पॉईंट मिस आउट असेल त्यातला तर ग्रोवर मध्ये तुम्हाला मिळेल, नंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स मध्ये मिळेल, पण ते व्हॅल्यू एडिशन त्याचे नोट्स मला बनवायचं आहे. त्याच्यानंतर मग अनिल काठेर आणि गाठाळ. ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या सिक्वेन्स वाईज गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आधी संपून घेऊ, त्याच्यानंतर मग बाकीचे उरलेले पॉईंट आपण संपून टाकूया. तर हे झालं तुमचं इतिहासाचं टार्गेट, याच्या महाराष्ट्राचा इतिहास आणि भारताच्या इतिहासाचं टार्गेट. त्याच्यानंतर पुढचं आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास. तर याच्यामध्ये प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये महाजनपदे आपण चॅप्टर ऑलरेडी सुरू केलं होता. ज्यांनी फॉलो केले त्यांचा संपलेला असेल, पण आता जे नवीन असाल तुम्ही तर तुम्ही सुद्धा हे फॉलो करा आणि संपवण्याचा प्रयत्न करा. पहिल्यांदा प्रस्तावना, मग याच्यामध्ये महावस्तू, भगवती सुत्त, अंगुत्तर निकाय आणि अष्टाध्यायी हे जे काही ग्रंथ आहेत याच्यामध्ये महाजनपदाचा उल्लेख आलेला आहे, तर याची थोडीशी माहिती तुम्हाला प्रस्तावनेमध्ये वाचून घ्यावी लागेल. नंतर दुसऱ्यामध्ये महाजनपदांची थोडक्यामध्ये माहिती वाचून घ्यावी लागेल. याच्यामध्ये काशी, वज्जी, वत्स, शूरसेन, कंबोज, मल्ल, मत्स्य, गांधार, मगध, पांचाल, कुरु, अवंती, अंग, कौशल, चेदी आणि अश्मक ही जी काही महाजनपदे आहेत यांची तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती जी आहे हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचायचे. एकूण 16 महाजनपदे आहेत, तर यांची व्यवस्थित माहिती वाचून घ्या. याच्यावरती प्रश्न फिक्स येत राहतात. ठीक आहे, तर त्यामुळे व्यवस्थित माहिती वाचून याचे नोट्स प्रॉपरली बनवा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली सल्तनत आपण चॅप्टरचं टार्गेट ठेवतोय. ह्याच्यामध्ये मामलुक किंवा गुलामवंश हे जे आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्हाला वाचायचे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक, आरामशहा, अल्तमश, रुकनुद्दीन, रझिया, मुइझुद्दीन, बहरामशहा, अल्लाउद्दीन, मसूद शहा, नासिरुद्दीन, गयासुद्दीन बलबन, सैन्याची पुनर्बांधणी, गुप्तचर विभागाची स्थापना, 40 दलाचा अंत, हे जे मामलुक किंवा गुलामवंश आहे याची व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती जी आहे ते वाचायची आहे. आता जिथे मला मोठे पॉईंट वाटतात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय, तुम्हाला एखादा दिवस एक्स्ट्रा, 1 किंवा 2 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा देईन त्याच्यासाठी, पण ते तुम्हाला संपवणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा विठ्ठल पुंगळेंच्या पुस्तकामधून हे सगळे सांगितलेले मुद्दे करून घ्या. त्याच्यानंतर मग लुसियन जेकेचे पुस्तक वापरून हे सांगितलेले मुद्दे व्यवस्थितरित्या वाचून त्याचे व्हॅल्युएशन नोट जे आहेत ते तुम्हाला बनवायचे आहेत. ठीक आहे, जास्त काही सोर्सेस ठेवू नका. प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासात जितका जास्त उजळणी कराल तितका जास्त हे विषय लक्षामध्ये राहतील आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासामधले मार्क्स मिळवता येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ऍज कम्पेअर्ड टू आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास. त्याच्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहास कुणी सुद्धा ऑप्शनला याला टाकू नका, कोणी सुद्धा ऑप्शनला टाकू नका. फिक्स तुम्हाला मार्क मिळवता येतील. त्याच्यामुळे व्यवस्थित सांगितलेले मुद्दे डे टू डे तुम्ही करत चला. ठीक आहे, तरी झालं प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं टार्गेट. पुढचा विषय पर्यावरण. पर्यावरणामध्ये शाश्वत विकास हे आपलं चॅप्टरचं टार्गेट राहील. त्याच्यामध्ये शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास, शाश्वत विकासाचे उद्दिष्टे आणि शाश्वत विकास पूर्तीसाठी आवश्यक बदल हे जे 3 मुद्दे आहेत हे तुषार घोरपडेचे पुस्तक तुम्हाला इथे संदर्भ पुस्तक म्हणून वापरायचे. तुषार घोरपडेचं पर्यावरणाचं पुस्तक संदर्भ पुस्तक म्हणून वापरा आणि त्यामधूनच हे व्यवस्थितरित्या करा. एक तरी पुस्तक चांगलं करून गेलं पाहिजे परीक्षेला, ऍटलिस्ट एक तरी चांगलं करून जाऊया आणि त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स जे काही पर्यावरणाशी रिलेटेड जे प्रश्न येतील ते करंट अफेअर्स मधून तुमचे क्लिअर होतील. पण जे जीएसचा पार्ट असेल तो एका पुस्तकामधून तरी ऍटलिस्ट क्लिअर करून गेलं जाणं गरजेचं आहे. तर एक पुस्तकी नभवून जाईल. शाश्वत विकास आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा पूर्व इतिहास, शाश्वत विकासाचे उद्दिष्टे आणि शाश्वत विकास पूर्तीसाठी आवश्यक बदल हे 3 पॉईंट व्यवस्थितरित्या करून घ्या. आता 1 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 ह्याच्यामध्ये तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी आणि पॅसेजेसचा पार्ट आहे.
तर गणित आणि बुद्धिमत्तामध्ये सांगितलेलं सेम, अंतर, वेळ आणि वेग, काळ आणि काम आणि सरासरी हे 3 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील, जे की डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला संपवायचं आहे. बुद्धिमत्तेसाठी दिशाज्ञान चाचणी आणि घड्याळ या 2 चॅप्टरचं टार्गेट राहील, जे डिसेंबर एंडिंग पर्यंत तुम्हाला संपवायचं आहे. चालू घडामोडीसाठी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2023च्या चालू घडामोडी तुम्हाला डिसेंबर एंडिंग पर्यंत संपवावे लागतील आणि दररोज तुम्हाला 5 पॅसेजेस न चुकता सोडवावे लागतील. सो राज्यसेवेला ज्यांचं ड्रीम राज्यसेवा आहे त्यांनी थोडंसं एफर्ट्स लावून थोडंसं तुम्हाला बसावंच लागेल 8 ते 9 तास अभ्यास करायला, तरच तुमचं जे ड्रीम आहे ते पूर्ण होऊ शकेल. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुमचं टार्गेट आहे. गणित आणि बुद्धिमत्तेला सचिन ढवळे आणि संदीप आरगडेचं संदर्भ पुस्तक वापरा. चालू घडामोडीसाठी परिक्रमाचं मॅगझिन, सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक, जीके टुडे नावाची वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन, आणि PIBची वेबसाईट आहे ते तुम्ही फॉलो करू शकता. आणि आपलं चॅनल सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा. सर्व ऑथेंटिक सोर्सेस वापरून मी तुम्हाला करंट अफेअरचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देईन. न चुकता सर्वांनी बघायचे आहे, त्याचे व्हॅल्युएशन नोट्स तुम्हाला बनवायच्या आहेत. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे तुमचं जे आहे ते आजचं स्टडी टार्गेट आहे. हे मंथली स्टडी टार्गेट आहे एक, आणि एक तुम्हाला डेली स्टडी टार्गेट आहे. तर सर्वांनी नक्कीच फॉलो करायला 100% प्रयत्न करा. दररोजच्या दररोज ते संपवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, एकही दिवस जर तुम्ही आळसपणा केला तर पुढच्या दिवशीचा सिलेबस तुमच्या अंगावरती वाढला जाईल, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे दररोजच्या दररोज ते फॉलो करून संपवणं गरजेचं आहे. यासाठीच तुम्ही आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.